कल्याणमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण कल्याण डोंबिवलीत सत्तेचं नवं समीकरण पाहायला मिळतंय। खासदार श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील हे उपस्थित आहेत, त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील राजकीय समीकरणासंदर्भातल्या चर्चांना उधाण आलंय। तर हा फोटो समोर आलेला आहे, ज्यामध्ये श्रीकांत शिंदे, राजू पाटील हे दिसतायत। कल्याण डोंबिवलीत सत्तेचं नवं समीकरण हे आखलं जातंय का असा प्रश्न या फोटोमुळे उपस्थित होतोय। खासदार श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांच्या चर्चेचा हा फोटो समोर आलेला आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राजकीय उलथापालथ होणार आहे का, नवे राजकीय समीकरण हे पाहायला मिळणार आहे का, त्याकडे लक्ष लागलेलं आहे। एकीकडे मनसे ठाकरे हे निवडणुकीत सोबत लढले, या निवडणुकीत मराठी माणसाचा मुद्दा घेऊन ठाकरे बंधूंनी प्रचार केला, तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीत मात्र वेगळं चित्र पाहायला मिळेल का, नवं सत्ता समीकरण स्थापन होईल का, याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे। आणि या फोटोमुळे त्या चर्चेला आणखी उधाण आलेलं आहे, ज्यात पक्षाचे इतरही नेते, त्यासोबतच श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील हे दिसतायत। राजू पाटील हे राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात। कल्याण ग्रामीणचे आमदार ते राहिलेले आहे आणि त्यांची श्रीकांत शिंदेंसोबतची ही भेट, ही चर्चा, यामुळे या घडामोडींकडे आता लक्ष लागलेलं आहे। आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत काही नवीन समीकरणं आखण्यात येत आहेत का, नवी समीकरणं रचण्यात येत आहेत का, त्याकडे लक्ष लागलेलं आहे। एकीकडे मुंबईतील महापौर पदासंदर्भातला निर्णय आहे, त्या संदर्भातली ही चर्चा सुरू आहे। आणि दुसरीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत काही नवीन समीकरणं पाहायला मिळत आहेत का, ती चर्चा आता या दृश्यांच्या मुळे सुरू झालेली आहे। खासदार श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील हे उपस्थित, आता नेमकी चर्चा काय झाली, पडद्याच्या मागच्या घडामोडी काय सुरू आहे, याकडे लक्ष लागलेलं आहे। कल्याण डोंबिवलीत सत्तेचं नवं समीकरण आखण्यात येतंय का, हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय। शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे।